श्री कुलदेवताये नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। स्वान्तानन्दनिमग्नस्वान्तां प्रकरोतु सन्ततं कृपया। यदुनन्दनसुखवाणी वाणी वीणालसत्कराम्भोजाम्। योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिना नतोऽस्मि। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। क्या बात है। कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत प्रिय। नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी कृष्ण हरि राजा राम। जय जय राम जय जय राम जय जय राम। नवल विनोद बिहारी कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम। शरणागत दीना शरणागत दीना।
शरणागत दीनागत दीनागत दीना शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि हरि राजा जय जय राम जय जय राम जय जय राम शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि हरि कृष्ण हरि राजा राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम थोडासा तंबोरा कमी केला तरी चालेल हा बंद पडला हाँ ठीक है हो ये रे कृष्णा तेरे बसनारा 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 ये कृष्णा तेरे बसनारा कृष्णा तेरे बसनारा ये कृष्णा तेरे बसनारा ये रे औदुंबरी बसनारा ये औदुंबरी बसनारा ये औदुंबरी ये रे औदुंबरी बसनारा ये कृष्णा तेरे बसनारा कृष्णा तेरे बसनारा ये कृष्णा तेरे बसनारा ये काषायांबर घेणारा ये काषायांबर घेणारा ये काषायांबर घेणारा ये रे काषायांबर काषायांबर घेणारा ये पायी खडावा घालणारा पायी खडावा ये रे पायी खडावा ये रे पायी खडावा घालणारा ये रे पायी खडावा घालणारा ये रे पायी खडावा
ये रे भस्मोद्धूलन करनारा, ये भस्मोद्धूलन करनारा, ये रे दंड कमंडलु 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 दंड कमंडलु कमंडलु दंड कमंडलु दंड कमंडलु गिना जाए, दंड कमंडलु गिना जाए। कृष्णा तेरी तपस नारा, कृष्णा तेरी तपस नारा, ये कृष्णा तेरी तपस नारा। स्वभक्त संगे असनारा, स्वभक्त संगे, स्वभक्त संगे असनारा, ये भक्ताभीप्सित करनारा, ये भक्ताभीप्सित, ये स्मरता दर्शन देना जा, ये रे स्मरता दर्शन देना जा। ये रे स्मरता स्मरता स्मरता, ये रे स्मरता स्मरता स्मरता। वाह, ये रे स्मरता 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 स्मरता, ये रे स्मरता, ये रे स्मरता दर्शन देना जाए। वासुदेवाचा कैवारा, वासुदेवाचा कैवारा, कैवारा ये कैवारा, ये कृष्णा तेरी तपस नारा, ये कृष्णा तेरी तपस नारा, ये कृष्णा तेरी तपस नारा, ये रे औदुंबरी बसना जाए, औदुंबरी बसना जाए। कृष्णा तेरी कृष्णा तेरी कृष्णा तेरी तपस नारा, ये 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 बस नारा, ये बस नारा, ये बस नारा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। वाह, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 सर्वांनी अगदी तल्लीन होऊन गावं। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। वाह वाह वाह। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ। सत्य साच खरे हो सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती जेने येणे तुटती बंधने भाव जाचे गाठी भाव जाचे गाठी भाव जाचे गाठी त्यासे लाभ उठाउठी त्यासे लाभ उठाउठी तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी
काळा तुटते बंधने येणे तुटते बंधने उभय लोके कीर्ती देणे उभय लोके कीर्ती देणे येणे तुटते बंधने येणे तुटते बंधने तुटते बंधने तुटते बंधने। जगद्गुरु तुकाराम महाराज की। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संतांचे मुकुटमणी असलेल्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराचं ज्ञान, त्यांच्या अधिकाराचा बोध अगदी सर्वांगीण दृष्ट्या पाहायचा झाला तर महाराष्ट्र प्रांतामध्ये निवसणाऱ्या आणि आध्यात्मिक धारेशी जे जोडले गेलेले आहेत त्या सर्वांनाच ज्ञात असावा। त्यांच्या अधिकाराचं वर्णन करणारी मोरोपंतांची एक आर्य आहे। स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा वैराग्ये डोलविला वैराग्ये डोलविला माथा जेणे मुनींद्र सनकाचा। स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा वैराग्ये डोलविला माथा जेणे मुनींद्र सनकाचा। ज्यांचा स्वात्मानुभव पाहू जाता जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे जनक महाराजांचे सखाच आहेत की काय, मित्र आहेत की काय, अशा प्रकारची भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी। आणि वैराग्य डोलविला, वैराग्याच्या बळावरती ज्यांनी प्रत्यक्ष सनकादिकांचा माथा डोलविला असे जगद्गुरु तुकोबाराय बरं का। अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी कोणत्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत त्याचा परिहार देऊन कीर्तनाचं चिंतन करावं, अशा प्रकारची एक साधारण परंपरा आहे। तन्यायेनं आपण सर्व योग साधनेच्या शिबिराकरिता या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। त्या दृष्टीने पाहायला गेलं तर आपण सर्व अधिकारी मंडळी आहात, आपण सर्व योगाभ्यासी मंडळी आहात। आणि आपल्या समोर माझ्या बालकांनी, माझ्यासारख्या बालकांनी चार वेडे वाकुडे शब्द बोलणं ही खरं तर मी माझ्यावरती समर्थांचीच कृपा समजतो। मी जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराच्या चिंतनाच्या दृष्टीने ही गोष्ट बोलतो बरं। ज्यांचं वैराग्य एवढं प्रबल होतं, खरं तर योगाग्नीच्या उपासनेकरिता, योगाच्या साधनेकरिता एंट्रन्स एक्झाम कोणती असेल तर ती विरक्ती आहे बरं। ज्ञानोबारायांच्या उक्तीच्या संबंधाने मी बोलतो। योगाचा अधिकारी कोण आहे? योगाचा अधिकारी तोच आहे जो अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासने लागी आणिले योगाग्नीचे। ज्याचं अविवेक नामाचं कौमार्य मुकलंय, नष्ट झालंय, आणि ज्याने विरक्तीशीच लग्न केलं म्हणे। काय म्हणजे थोर कल्पना आहे तो संतांच्या सुद्धा। हल्ली फार लग्न वगैरे असा माहोल असतो, लग्न कोणाशी करावं, पोरगी कशी असावी, ती कशी असावी किंवा किती वेल एज्युकेटेड असावे। तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही आमचं। आम्हाला पोरगी कोण हवी
जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. विरक्तीशी ज्यांनी लग्न केलं, वैराग्य डोलविला माथा जेणे मुनींद्र सनकांचा, असा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. पण ते सुद्धा ज्ञानोत्तरा असलेली आणि योगोत्तरा असलेली भक्ती प्रतिपादन करतात. मी भगवान पतंजलींच्या सुद्धा काही सूत्रांच्या संबंधाने या पूर्वरंगात थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी माझी प्रामाणिक भावना आपल्या सर्वांच्या चरणी सांगतो. नाना निमित्तांनी सज्जनगडासारख्या पुण्यक्षेत्रावरती कीर्तन करण्याचं महत् भाग्य मला समर्थांच्या कृपेने प्राप्त होत राहतं, सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होत राहतं. आणि मी नेहमी सांगत असतो, प्रामाणिक सांगत असतो की खरोखर समर्थांची कृपा किती थोरली आहे, मोठी आहे. फार काही कळतं म्हणून कीर्तन करायचं नसतं. बरं, फार काही कळतं म्हणून कथा कीर्तन करायचं नाही. माझी तर प्रामाणिक भूमिका हीच आहे की थोडंफार टाळ वाजवता येतो, तबला पेटीवरती गाता येतं, एखादा अभंग पाठे, दृष्टांत पाठे, सिद्धांत पाठे, कथा रंगवून सांगता येते, आख्यान रंगवून, याच्या सगळ्यांसाठी कीर्तन करायचं नसतं. मग नेमकं माझ्यासारख्या बालकांनी कीर्तन करण्याचा अट्टहास का करायचा? माझ्यासारख्या बालकांनी कीर्तन करण्याचा आग्रह का धरायचा? सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या प्रेरणेने माझी प्रामाणिक भावना ही आहे की त्या निमित्ताने का होईना समर्थांच्या, रामरायाच्या आणि भगवान ज्ञानोबारायांच्या मांडीवरती लेकरू म्हणून खेळायला मिळतं म्हणून कीर्तन करायचं, बाकी काय. आणि या न्यायानं आपल्या सर्व अधिकारी योगाभ्यासी श्रोत्यांच्या चरणी माऊलींच्याच भाषेत विनवणी करतो की प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, बालक बापाचे ताटी रिघे आणि बापा तेची जेवू लागे, मग तोही संतोषलेनी वेगे मुखची ओढवी. या न्यायानं म्हणजे साधारण भोळ्या बाबड्यांच्या समोर कीर्तन करणं वेगळी गोष्ट आहे, पण अगदी समर्थांच्याच भाषेत सांगायचं झालं तर व्याघ्र सिंह भयानक. म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नये, पण योगाभ्यास करणं काही साधी गोष्ट नाही. विवेक श्रवणे अतित्रासे, व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे, सुषुम्नेचे नि तोंडे, गिळजे प्राणपणाचे नि लोंढे, वोहणी येसीचे एवढे भारी जेथ, तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांत होयते वीर विराग सहती. त्या महत्पथावर चाललेले तुम्ही सर्व योगाभ्यासी महात्मे आपल्या सर्वांच्या, पण काय असतं ना, देखोनी भयचकित लोक, व्याघ्रसिंह भयानक, देखोनी भयचकित लोक, तरी त्यांची पिल्ली निशंकतया पुढे खेळते. त्या न्यायानं आपला लेकरू म्हणून माझे वेडे वाकुडे बोल आपण आपल्या पदरात घालून घ्यावे, ही विनवणी आपल्या चरणी करतो. पण सगळे साधन जरी जीवनामध्ये केले तरी पण एका साधनाशिवाय साध्याची प्राप्ती नाही. ते साधन जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये सांगितले. मनुष्याने कितीही थोर ज्ञान मिळवावं, कितीही योग करावा, कितीही कर्म करावं, सगळ्या गोष्टी कराव्या, पण एका साधनाशिवाय, एका भक्तीशिवाय जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण होत नाही. मी अगदी विचारपूर्वक आणि संतांच्या प्रमाणानुसार ही गोष्ट बोलतो. त्या न्यायानं जगद्गुरु तुकोबारायांनी निश्चयात्मिका बुद्धीने सांगितलं. आजच्या अभंगामध्ये काय म्हणतात? सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. असा हा सरळ सरळ अभंग, अगदी सोपा आहे, अगदी साधा आहे, पण अत्यंत गहन आहे. संत महंतांनी फार विचारपूर्वक ह्या नामस्मरणाची भक्ती आपल्याला दिली, लक्षात घ्या. समर्थांच्या सारखा साधू बैरागी इतकी वर्ष त्यांनी उपासना केली, जीवनातल्या जवळजवळ सर्व चांगल्या गोष्टी साध्य केल्या आणि सर्व प्राप्त करून सुद्धा समर्थांच्या सारखा महात्मा काय म्हणतो? नको शास्त्र अभ्यास वित्पत्ती मोठी, जडे गर्व ताठा अभिमान पोटी, कसा कोणता नेणवे आज पारे,
हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर. थोडक्यात या साधनाशिवाय पूर्णता, या साधनाशिवाय पूर्णता नाही. सगळं करावं पण हे केल्याशिवाय थांबू नये असं त्यातलं मर्म आहे बरं का. त्या संबंधाने बोलायचं झालं तर एवढं सगळं आपल्या शास्त्र कथांच्या मध्ये, एवढं सगळं आपल्या पुराणांच्या मध्ये, वेदांच्या मध्ये भगवत प्राप्तीचे अनेक 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 मार्ग सांगितले महाराज. तरी पण सर्व संता महंतांनी भक्तीचा डांगोरा का पिटला बरं? भक्तीच सर्वश्रेष्ठ का? ज्ञान प्राप्त झालं तरी पण भक्तीच करावी लागते. योग मार्गाची सिद्धी झाली तरी पण भक्तीच करावी लागते. मी विचारपूर्वक बोलतो. कर्मानुष्ठानी असलं तरी पण भक्तीच करावी लागते. एवढं या भक्तीत काय? एवढं भक्तीमध्ये काय? नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारद महाराजांनी सांगितलं, सातु कर्म ज्ञान योगे भ्योप्यधिकतरा फलरूपत्वा. त्याचं कारण आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी अधिकार असतो. ज्ञानाला विशिष्ट अधिकारी लागतो, योगाला विशिष्ट अधिकारी लागतो. तुम्ही बोलता बोलता बोलून गेलो. कर्माला विशिष्ट अधिकारी लागतो. पण भक्तीचा अधिकारी कोण आहे महाराज? भक्तीचा अधिकारी मनुष्य देह ज्यांनी प्राप्त केला तो आहे. म्हणजे त्याला वेगळा असा काही एज्युकेशनल अधिकार लागत नाही. आणि भक्तीचं सामर्थ्य केवढं आहे ते सुद्धा चिंतनात आणलं पाहिजे. अत्यंत महान ज्ञानाला सुद्धा त्याचं ज्ञान टिकवून ठेवण्याकरिता भक्ती पोषक आहे. महत्प्रयासाने योग्यानी जी योगिक स्थिती प्राप्त केली त्या स्थितीवर जर त्याला अटल अशा प्रकारच्या वृत्तीने राहायचं असेल तर त्याला सोपं साधन केवळ आणि केवळ भक्ती आहे. किती महान महान योगी प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे, चित्ताच्या चांचल्यामुळे खाली आलेले आपण पाहतो. पण भक्त असणारे योगी किती थोर आहे पहा. अहो कितीही आपत्ती आली ना तरी पण भक्ती ही अशी गोष्ट आहे, त्या भक्तीने भगवंताला अशा प्रकारचं वश करून घेतलेलं आहे की ती भगवंताचं कर्तव्य आहे की याने जीवनामध्ये जे कमावलंय त्याच्यामधनं याला खाली उतरवता कामा नये. त्यामुळे हे परमसाधन आहे. ज्ञानाला अधिकार आहे, योगाला अधिकार आहे, कर्माला अधिकार आहे. पण भक्तीचा अधिकारी कोण म्हणायचं? असोने संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. अहो प्रापंचिक संसारी भक्तीचा अधिकारी आहे. मनुष्य रूप प्राप्त झालं भक्तीचा अधिकारी आहे. फार काही वेगळा अधिकार लागत नाही. पण त्या भक्तीचं अत्यंत साधं सोपं स्वरूप काय तर ते अभंगात सांगितलं, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. भगवंताचं नाव कसं आहे? सत्य आहे. ते कसं आहे? साच आहे. आणि ते कसं आहे? खरं आहे. आता साधी सोपी गोष्ट सांगा. सत्य म्हणजे खरं, साच म्हणजे खरं, आणि खरं म्हणजे व्हॉट इज दिस? एकच गोष्ट दोनदा तीनदा म्हणण्याची काही गरज आहे का? अहो शास्त्रात तर द्विरुक्ती अपराध सांगितलाय. एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू नये म्हणाले. हा तो अपराध आहे. पण मग संतांनी का केलं असं? त्याचं कारण आहे. त्याचं एक कारण आहे. मोठे कीर्तनकार गमतीने सांगतात, कितीही डोकं आपटलं, कितीही कळवळ्याने तळमळीने सांगितलं तरी पण एकदा सांगितलेलं आपल्याला समजत, म्हणून काय सांगेल, म्हणून तीनदा सांगितलं म्हणाले. हे झालं लौकिक कारण. पण एकेका शब्दामागे जगद्गुरु तुकोबरा यांच्या किती गहनता आहे. भगवंताचं नाम हे किती थोर आहे, किती श्रेष्ठ आहे. ते केवळ सत्य नाहीये, ते केवळ साच नाहीये, ते केवळ खरं नाहीये, तर ते सत्य, साच आहे आणि खरं आहे. सत्य या शब्दामागे स्वरूपतः सत्यता येते. साच या शब्दामागे अर्थतः सत्यता येते. आणि खरे या शब्दामागे फलतः सत्यता येते. जगाच्या पाठीवर एकच जण सत्य आहे. त्याचं नाव काय? परमात्मा. त्याचं नाव ईश्वर.
सत्य या म्हणण्यामध्ये ती स्वरूपतः सत्यता आली. साच या म्हणण्यामध्ये काय आलं? अर्थतः सत्यता. भगवंताचं नाम जर आपण घेतलं, एकदा बेंबीच्या देठापासून प्रभू रामचंद्रांच्या नामाचा उच्चार आपण केला, तर त्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्या ठिकाणी प्रगट होतं बरं का. वाणीचे 4 प्रकार आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आणि ते नाम जेव्हा परेपर्यंत जातं तेव्हा भगवत रूपता प्राप्त होते असं म्हणतात. आणि मग ती सायुज्यता वगैरे हा सगळा वेगळा विषय होईल, तरी पण सांगून ठेवतो. भगवान पतंजलींनी पातंजल योग सूत्रामध्ये असं सांगितलंय की तज्जपस तदर्थ भावनम. भगवंताचा जप कसा करावा? भगवंताच्या सामर्थ्याची भावना करून करावा, जेणेकरून त्याचं सामर्थ्य, त्याच्या सर्व गुणांचा संचार आपल्या अंतःकरणामध्ये होईल आणि तदाकारिता प्राप्त करण्याकरिता सुलभता प्राप्त होईल. नाम सोपं याच्यामुळे. अर्थतः सत्यता, साच या म्हणण्यामध्ये. आणि खरे म्हणण्यामध्ये काय? एकदा स्वरूपतः सत्यता झाली, त्यातनं आपण पुढे गेलो. अर्थतः सत्यता झाली, त्यातूनही आपण पुढे गेलो. मग खरे शब्द म्हणण्यामागे फलतः सत्यता येते. नामस्मरण केल्याने फल काय प्राप्त होणार आहे? तर अणु रेणया थोकडा तुका आकाशा एवढा. सलोकता, समीपता, स्वरूपता सगळं प्राप्त होणार, त्यामध्ये काही वाद नाही. पण सायुज्य मुक्ती ज्याला आपण म्हटलं, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, त्या मुक्तीशी एकरूपता ज्याला आपण म्हटलं. हरिपाठामध्ये 4ही प्रकारची मुक्ती आली. पण नामस्मरण केल्याने सायुज्यता कशी प्राप्त होते बरं का? तेने वैकुंठ भुवनी घर केले असं हरिपाठात एक वचन आलं. म्हणजे काय? सलोकता मुक्ती प्राप्त झाली. पण सर्वत्र वैकुंठ केले असे, ज्या ठिकाणी दुःखाची अवस्थाच कुठली नाहीये, ती अवस्था नामाने प्राप्त होते. म्हणून खरे हा शब्द आला. का? कारण त्यामागे फलतः सत्यता. भरला घनदाट हरी दिसे. आता हरी आणि माझ्यात काही फरकच नाही. श्रीमद भागवतामध्ये, गोपी गीतामध्ये जेव्हा शरदाचं चांदण असं लख्ख पडलं, पौर्णिमेची ती रात्र, आणि सगळ्या गोपी भगवान श्रीकृष्णांचा वेणू ऐकल्यानंतर अशा धावत सुटल्या छानपैकी, तेव्हा जरा कृष्णाने सगळ्या गोपींच्या नंतर परीक्षा घेतली. कशाला आलात म्हणलं इथे? घरदार, नवऱ्याला, सासूला, सासऱ्याला सोडून काय आहे का नाही पद्धत? एवढ्या रात्री कुणी परपुरुषाजवळ येतं का? तेव्हा गोपी जरा चिडल्या. आणि भगवान श्रीकृष्णाने, आता याचं चिंतन जरा वेगळं आहे, पण भगवान श्रीकृष्णाने आणखी एक प्रश्न विचारला. एवढ्या रात्री एवढ्या रानावनात येता, तुम्हाला भीती वाटत नाही का? तेव्हा गोपींचं काय उत्तर आहे माहिती का? गोपी म्हणतात, भीती केव्हा वाटत असते? जेव्हा आपल्याशिवाय कोणी दुसरा आहे, आपल्यापेक्षा व्यतिरिक्त, आपल्यापेक्षा आपल्यावरती वार करणारा किंवा शत्रुत्व बुद्धी. असं काही नाहीच ना राव म्हणाल्या गोपी. गोपिका म्हणाल्या, कृष्णा तुझ्याशिवाय आम्हाला कोणी दिसतच नाही, मग भय वाटण्याचं काही कारण आहे का? ही जी अवस्था आहे ना, ती नामस्मरणाने प्राप्त होते. त्याला म्हणायचं फलतः सत्यता. सत्य म्हणण्यामध्ये स्वरूपतः सत्यता, साच म्हणण्यामध्ये अर्थतः सत्यता, आणि खरे म्हणण्यामध्ये फलतः सत्यता. सत्य, साच, खरे, नाम विठोबाचे बरे. त्यामुळे हे भगवान विठोबाचं जे नाव आहे ते बरं आहे म्हणाले. बरं शब्दाचा अर्थ काय माहितीये का? हल्ली बरं शब्दाची मराठी भाषिकांनी व्हॅल्यू कमी केली. बरं शब्दाचा खरा अर्थ आनंद पर्यवसायी जी गोष्ट आहे त्याला बरं असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी बरं हा शब्द आला. बरे शब्द केव्हा? कीर्तनकाराचं कीर्तन कसं झालं? बरं झालं. ते बरं झालं वेगळं, आणि हे नाम विठोबाचे बरं वेगळं. जी गोष्ट त्रिकाला बाधित आहे, जी गोष्ट सर्वथा दुःख नाशक आहे, आणि जी गोष्ट आनंद पर्यवसायी आहे, त्या गोष्टीला बरं असं म्हणतात. ते भगवान विठोबाचं नाव आहे. ते भगवान श्री विठ्ठलाचं नाव आहे. विठोबा विठोबा आपण म्हणतो. विठोबा शब्दाचा अर्थ तरी काय हो नेमका? वीचा केला ठोबा म्हणून नाव विठोबा. फार रसाळ व्याख्या. ज्याच्याकरिता सर्व योग साधना करायची, ते सर्व परब्रह्म अत्यंत असं द्रवीभूत होऊन आलेलं आहे आपल्या हातामध्ये, संतांनी आपल्या हातात दिलंय. वीचा केला ठोबा म्हणजे नेमकं काय? थोरल्या
कीर्तनकारांनी आणि चिंतन करणाऱ्यांनी फार सुंदर व्याख्या सांगितली या प्रमाणाची. वीचा केला ठोबा म्हणजे नेमकं काय? कुठल्याही शब्दाच्या पाठीमागे वी हा उपसर्ग लागला, ते भेदाचं द्योतक जरी नसलं ना तरी पण तो भेदाचा सूचक असतो बरं का. विरुद्ध शब्द बघा, जरा भेद दिसतो ना, त्या भेदाचा ठोबा करणं म्हणजे नाश करणं. अर्थ काय झाला, त्याच्यातला भाव काय निघाला? जीव आणि शिव या दोघांमधल्या भेदाचा ज्या ठिकाणी ठोबा म्हणजे नाश होतो त्याला विठोबा म्हणावं. अन्य काही वेगळी व्याख्या. इतकं साधं सरळ सोपं आहे. आणि त्याचं सतत सतत नामस्मरण करणं म्हणजे चिंतनी चिंतनी तद्रूपता, हे आपल्याकडे सूत्रच आहे. असतो म्हणून सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. ह्या सगळ्यांनी बंधनं तुटतात म्हणाले. कशाचं बंधन? ज्ञानाचं बंधन तुटतं, अज्ञानाचं बंधन तुटतं, ज्ञानाच्या ज्ञानाचं तुटतं, अज्ञानाच्या अज्ञानाचं तुटतं, ज्ञानाच्या अज्ञानाचं तुटतं आणि अज्ञानाच्या ज्ञानाचं तुटतं. आता एवढे सगळे बंधन सांगायला मला वेळ नाही, पण सगळ्या प्रकारची बंधनं जिथून तुटून जातात ज्याच्या नामस्मरणाने, ज्याच्या चिंतनाने, तो विठोबा आहे. उभय लोकी कीर्ती जेणे, सर्वत्र कीर्ती पसरते. अर्थात स्वतःचीच प्रसिद्धी आपल्याला करावं लागत नाही, ती आपोआप होते. समर्थ जसं म्हणतात ना, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. आपोआप कीर्ती होते हो. उभय लोकी कीर्ती जेणे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी. अनेक 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 प्रमाण आहेत, त्याच्यावरती विस्तृत चिंतन सुद्धा होऊ शकतं. पण हे सगळं करत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट गाठी असायला पाहिजे, ज्याचं नाव भाव असायला. भाव अंतःकरणामध्ये असल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत, कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. ज्याच्या ठिकाणी भाव त्याला लगेच परमात्मा प्राप्त होतो. त्याच्या काही गोष्टी कमी पडलेल्या असल्या तरी बरं का. मला आमचे आपळे काका म्हणाले, जरा अजामेळाची कथा ऐकण्याची इच्छा आहे. अजामेळाचं काय झालं सांगा ना. त्या प्रकरणामध्ये श्रीमद भागवताचं प्रतिपाद्य असणारा, आणि मला तर असं वाटतं की प्रारंभिक साधना करणाऱ्या सर्व साधकांच्या करिता अत्यंतोपयोगी असलेला एक श्लोक आला अजामेळाच्या प्रकरणामध्ये बरं का. परमात्म्याचं नाव कसं आहे, ते किती अद्भुत आहे, ते किती फलतः सत्यता प्रदान करणार आहे. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा, वैकुंठ नामग्रहणम सर्वथा गहरम परम. किती थोरलंय भगवंताचं नाव, किती फॅसिलिटीज आहेत इथे, किती पर्याय आहेत. म्हणजे भक्तीतल्या भक्तीत बरं का, भक्तीला पर्याय नाही, त्याच्यातली त्याच्यात आहे. कसा सांकेत्यम, एखाद्याला संकेत, हे रामा इकडे, राम शब्द उच्चारला, पुण्य झालं म्हणाले. आता वास्तविक पुण्य व्हावं या उद्देशाने आपण नाम घेतलं का? नाही. तरी पण झालं का? कारण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना रामाचं नाव आपण घेतलं. पारिहास्यम वा, परिहास करायचा, खिल्ली उडवायची एखाद्याची, ठीक आहे. स्तोभम हेलनमेव वा, अहो एवढंच काय म्हणाले, एखाद्याला शिवी जरी द्यायची असली आणि शिवीच्या निमित्ताने आपल्या तोंडून देवाचं नाव आलं तरी पण ते पुण्य देतं. त्यामुळे एक जण कीर्तनकार म्हणायचे, शिवी द्यायची असली तरी हरामखोर देत जा, म्हणजे ह गेलं खोर गेलं तर म्हणजे राम उरतं. ते राम सुद्धा पुण्य देतं. जास्त याच्यावर चिंतन करायला नको. मी एका कीर्तनात असं सांगितलं, नंतर मला विचारायलाच आले लोक कीर्तन झाल्यावर की अशा शिव्या काढून द्या, गमतीचा भाग सोडून द्या. पण परमात्म्याचं नाव किती श्रेष्ठ आहे. कसंही घेतलं हो, कसंही, कधीही, केव्हाही, कोणत्याही प्रकारे, कोणत्याही काळी, कोणत्याही वेळी जरी घेतलं, फक्त त्याच्यात प्रगती झाली पाहिजे बरं का. थोडंफार पुण्य संचय होतो, सगळं खरं आहे, पण त्याच्या एक एक स्टेप वरी आपण गेलं पाहिजे.
म्हणजे पुण्याचं भांडं असं हे करायचं आणि पुन्हा पाप करून त्याला छिद्र पाडायचं आणि मग म्हणायचं अरेच्या पुण्य कुठं गेलं, असं होत नसतं. म्हणजे ते पुन्हा नामापराध सुद्धा सांगितलेत 10. पण या सगळ्या गोष्टी अशा आहेत, तुम्हाला सांगतो, अंतःकरणामध्ये जर भाव असला ना तर भक्ती अशी एक एक पायरीने वृद्धिंगत होत जाते. ती एका एका पायरीने आपल्या अंतःकरणामध्ये अशी प्रगट होत जाते आणि ती पूर्णपणाने आपल्या हृदयात जर प्रगट व्हावी असं वाटत असेल तर त्याला सर्वात मुख्य गोष्ट आपल्या सर्व संत परंपरेने, आपल्या सर्व वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी सांगितली, त्याला म्हणायचं भाव, श्रद्धा, विश्वास. याच्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही हो. टेक्निकल एखादी गोष्ट चुकली तरी चालते. किती काय करता, माप किती आहे, तुम्ही करता किती प्रमाणात, किती वैभवानी ऐश्वर्यानी करता, हा भाग पूर्णतया जाऊन राहतो भक्तीमध्ये. तुमच्या अंतःकरणामध्ये हे सर्व करताना भाव काय, ही गोष्ट सगळ्यात मुख्य. ती भावाची एका एका पायरीने कशी वृद्धी होत जाते ते मला सांगायचे अजामेळाच्या कथेतनं. सुरुवातीला आता कथा तर सर्वांना माहिती आहे, पण अजामेळ आपल्या पुत्राच्या निमित्ताने नाम घेत होता, नारायणा ये, नारायणा ये. त्याचा तो पुत्र. म्हणजे संत सुद्धा कसे कृपाळू असतात, एक एक असा विषय निघत जातो, त्याच्यामुळे थांबायला लागतं. पण अत्यंत व्यभिचारी वृत्तीने वागणारा हा अजामेळ, त्याच्या घरी संत आले एक दिवस. त्यावेळची ती बायको गरोदर होती आणि संतांना भोजन दिलं. आणि असं सांगितलं, म्हणाले आता संत भोजन झालं, म्हणाले आता संतांनी सांगितलं दक्षिणा द्या. भोजन झाल्यावर संतांना, ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची पद्धत आहे आपल्याकडे. तो अजामेळ म्हणतो तुम्हाला मारून टाकलं नाही हीच तुमची दक्षिणा समजा. हे असलं प्रकरण सगळं. पण ती बायको जरा श्रद्धाळू होती, म्हणाली नाही आपण काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. काय द्यायचं, मागा, तुम्ही मागाल ते. काही नाही, संत म्हणाले आत्ता जे तुला लेकरू होईल त्याचं नाव नारायण ठेव, बाकी काही नाही. काय कृपाळू वृत्ती असते हो संतांची. शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितंचरंतः तीर्णा स्वयं भीम भवारणवम जना न हेतु नान्यानपि तारयंतः. अकारण करुणा करणारे हे संत. विवेक चूडामणीमध्ये श्रीमदाद्य शंकराचार्यांनी सांगितलं. ते नारायण नाव ठेवलं आणि सुदैवाने त्या नारायणावरती, त्या पोरावरती अजामेळाच्या खूप भाव जडला, प्रीती जडली. त्याला ते लेकरू खूपच आवडायला लागलं. मग उठता बसता, जेवता, खाता, पिता, झोपता नारायणा ये, नारायणा ये ना. अंतकाळ जवळ आला, ते यमदूत, यमपाश सगळे पाहिले ना. हा भिला अजामेळ आणि भीतीपोटी म्हणा नारायणा मला वाचव, नारायणा मला वाचव. आता भाव कोणाचा होता? पुत्राचा. पण काय झालं, नारायण शब्द उच्चारला ना, यम दूत असे बांधून नेऊ लागले, तितक्यात विष्णुदूत आले. थांबा 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 थांबा, हे आमचं आहे, ते तुमचं नाही. कसं काय नेता म्हणे यांना? यमदूतांनी सांगितलं आयुष्यभर पाप केले यांनी, आयुष्यभर व्यभिचार केला, आयुष्यभर महापाप केले. याला काय वैकुंठात न्यायचं तुम्हाला? का याला स्वर्गात न्यायचं? बिलकुल अधिकारी नाही स्वर्ग वैकुंठाचा, कशाचाच अधिकारी नाही. याला आम्हाला बांधून नेऊ द्या, जरा चांगलं अंधकूप, अंध तामिश्र, तामिश्र असल्या नरकांमध्ये पाठवू दे म्हणजे समजेल. विष्णुदूत म्हणाले असं चालणार नाही, अजिबात चालत नाही. काय झालं काय? शेवटच्या क्षणाला का होईना त्यांनी नारायणाचं नाव घेतलं ना. नारायणाचं नाव घेतलं, पण देवाच्या भावनेने घेतलं का? म्हणाले यमदूत म्हणतात. देवाच्या भावनेने घेतलं का? नाही घेतलं. त्याच्या पोराचं नाव होतं. विष्णुदूतांनी प्रश्न विचारला, त्याच्या पोराच्या आधी नारायण हे नाव कोणाचं होतं? त्याच्या पोराच्या आधी देवाचं नाव होतं ना. मी सांगतो काय, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम. मग हळूहळू भावाची वृद्धी कशी झाली? हा सगळा विष्णुदूतांचा, यमदूतांचा संवाद त्या अजामेळाने ऐकला. खाडकन डोळे उघडले, गांभीर्य आलं. विष्णुदूत रूपी संतांचा सहवास त्याला घडला आणि तिथून पुढे यमदूतांच्या तावडीतून विष्णुदूतांनी त्याला सोडवलं. ही गोष्ट खरी जरी असली तरी पण काही काही जण म्हणतात बघा, एकदा नाव घेतलं ना अजामेळाला मुक्ती मिळाली. एवढा सोपा कारभार नाही महाराष्ट्र. भागवतामध्ये नीट वाचलं पाहिजे.
तिथून पुढे 12 वर्ष अजामिळाने तपश्चर्या केली. अशा प्रकारे हळूहळू हळूहळू भावाची वृद्धिंगती होत गेली. सांकेत्यम या भावाने नाव घेतल्यापासून आता एवढा भाव दृढ झाला, एवढी भक्ती दृढ झाली की 12 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर स्वतः भगवान नारायण विमान घेऊन त्याला न्यायला आले. हा अधिकार नामाने प्राप्त. म्हणजे आहे त्या स्थितीतून वर नेणं भक्ती करते सोपेपणाने. जी स्थिती चांगली प्राप्त केली आहे त्या स्थितीवरती टिकवून ठेवणं ही सुद्धा भक्ती करते. आणि त्या स्थितीमध्ये समाधानी ठेवण्याचं सामर्थ्य त्या भक्तीमध्ये. म्हणजे पर्यायी साधकाला सुद्धा भक्ती उपयोगी आहे. उपयोगी म्हटल्यापेक्षा कंपल्सरी आहे. ज्ञानाला सुद्धा ती कंपल्सरी, योग्याला सुद्धा ती कंपल्सरी आहे. अंतःकरणामध्ये भाव तशा प्रकारचा हवा. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. चटकन लाभ होतो बघा, लगेच रिझल्ट मिळतो. तुका म्हणे भोळा जिंकू. अनेक बारकावे आहेत बरं का याच्यातले, मला वेळेअभावी सांगणं शक्य नाही, पण वर्णन बघा किती छान करतात तुकोबारा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. भोळा शब्दाचा अर्थ आपल्याला वाटतो भोळा, बाबडा, बावळट, हा असं नाही. भोळा शब्दाचा अर्थ निष्कपट असा होतो बरं. कळी काळाला जिंकणारा भाबडा असू शकतो का मला सांगा? त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हादजी. सगळं केलं, म्हणजे नारायण नारायण नाव घेतलं. हिरण्यकश्यपू जगातला फार मोठा लेफ्टिस्ट होता, त्याच्यामुळे त्याने त्याला उकळत्या तेलात टाकलं, कुठं डोंगरावरून फेकूनच दिलं, कुठे समुद्रात फेकून दिलं. एवढं सगळं झालं, पण नारायणाच्या नामाच्या बळावर प्रल्हादांचा अधिकार पाहणं. साधक खर्चटलं सुद्धा नाही प्रल्हादाला, साधक खर्चटलं सुद्धा नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीता आलिया आघात निवारा. या भगवंतानी जे व्रत घेतलंय ना, पण कळी काळाला नामस्मरणावरती जिंकणारा, नामस्मरणाच्या बळावरती जिंकणारा हा भक्त प्रल्हाद कसा भोळा आहे पहा, कसा निष्कपट आहे पहा. जेव्हा नृसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूचं उदर विदीर्ण वगैरे केलं, लाल बुंद झाले होते अक्षरशः, कोणाची यायची हिंमत नव्हती समोर. इंद्राला सांगितलं, वरुणाला सांगितलं, नारदांना सांगितलं. मग नारद म्हणाले लक्ष्मी मातेला सांगा. लक्ष्मी मातेला पाहिल्यानंतर नारायण जरा शांत होतील. मग लक्ष्मी माता म्हणाले आता मी जाते. कसे शांत होत नाहीत, समोर गेले, एवढं विक्राळ रूप पाहिलं, नको बाबा म्हणली, कशाला जायचं. प्रेमाने चापट बिपट मारली तर कोण कोणाला सांभाळणार. हे सगळं झाल्यानंतर प्रल्हादजींना समोर आणलं. आणि प्रल्हादाला समोर पाहिल्यानंतर नृसिंह भगवंताचा सगळा तो क्रोध असा गळून पडला. डोळ्यावाटे अश्रुधारा व्हायला लागल्या. बरं, नृसिंहाचं रूप बोलता येत नाही म्हणून प्रेमाने प्रल्हादजींना मांडीवरती घेतलं आणि चाटायला लागले. काय देव भोळा, काय देव भक्ताला वश होतो. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर प्रल्हादजींना भगवान म्हणाले काहीतरी मागा. भक्त प्रल्हादजी म्हणाले काही मागत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे, आम्ही काही मागणार नाही. दुसऱ्यांदा म्हणाले काहीतरी मागा. म्हणाले असं करा देवा, कोणालाच काही मागणार नाही असं मनच मला देऊन टाका. काय ग्रेट मागणं आहे राव. कोणालाच काही मागणार नाही असं मन मला देऊन. पहिल्यांदा नको म्हणले, दुसऱ्यांदा फार उच्च स्तराचं मागणं मागितलं, तरी पण नृसिंह भगवान म्हणाले काहीतरी मागाव, काहीतरी मागा, मी तुम्हाला देतो ना, तुम्ही जे म्हणाल ते द्यायला मी तयार आहे. तेव्हा भक्त प्रल्हादजींनी एक मागणं मागितलं. म्हणजे फार नाही सुद्धा म्हणता येत नाही बरं का, तिथे सुद्धा अहंकार आला असता. देव म्हणतात पण मी मागत नाही, बघा मी किती निष्काम, असं नसतं. ते फ्लेक्झिबल राहावं लागतं परिस्थितीनुसार. पण प्रल्हादजी विचार करतात, आता देव एवढा आग्रह करतायत तर काहीतरी मागितलं पाहिजे, काहीतरी मागितलं पाहिजे. पण काय विचारपूर्वक मागणं मागितलं. मला प्रल्हादजींचं भोळेपण सांगायचे, निष्कपट वृत्ती त्यांची सांगायची. काय म्हणतात भक्त प्रल्हादजी, भगवंता माझ्या वडिलांनी आपला फार मोठा अपराध केला, खूप मोठा अपराध केला. अगदी तुमचं नाव माझ्या मुखातून ऐकलं जरी तरी पण त्यांच्या तळपायाच्या मस्तकाला जायचे. क्षमा करावा असा तो अपराध नव्हेच. उकळत्या तेलात टाकलं, समुद्रामध्ये फेकून दिलं, कडेलोट केली, एवढं सगळं होऊन सुद्धा म्हणजे प्रल्हादजींना त्यांच्या वडिलांचा एवढा भयंकर अनुभव आला तरी पण
प्रल्हादजी काय मागतात? त्यांचा अपराध अक्षम्य जरी असला तरी भगवंता, हे नृसिंह भगवान, माझ्या वडिलांची अधोगती होऊ देऊ नका, त्यांना सद्गती द्या. ह्याला म्हणायचं भोळेपण, ह्याला म्हणायचं निष्कपट वृत्ती. किती जरी माझ्यावरती अनन्वित अत्याचार छळ माझा जरी केला असला ना, तरी पण भोळेपणा कसा असतो तो असा प्रल्हादजींसारखा, तो ज्ञानोबारायांच्या सारखा. ज्या समाजाने त्यांचा अत्यंत अनन्वित छळ केला, त्याच समाजाच्या अभिष्टाकरिता, अभ्युदयाकरिता आणि आत्यंतिक कल्याणाकरिता पसायदानामध्ये मागताना ज्ञानोबाराय काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय काय अद्भुत आहे हे सगळं. नामस्मरण काय करतं ते हे सगळं देतं. आता ते कसं करतं, कशा प्रकारे आपल्या अंतःकरणात भोळेपणा येतो, कशा प्रकारे आपले सर्व पाप नष्ट होतात, कशा प्रकारे शबदमादी षटक आपल्याला प्राप्त होतं, कशा प्रकारे साधन चतुष्टय संपत्तीने आपण भक्तीनेच संपन्न होतो, हा सगळा विस्तृत चिंतनाचा विषय आहे. पण उत्तर रंगामध्ये त्या अर्थाची एक कथा आपण पाहूया. एक साधा अभंगाचा भावार्थ बघण्याचा पूर्वरंगामध्ये आपण प्रयत्न केला. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठा उठी, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे, उभय लोकी कीर्ती जेणे, उभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठा उठी, त्यासी लाभ उठा उठी, त्यासी लाभ उठा उठी, त्यासी लाभ उठा उठी. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे, 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 उभय लोकी कीर्ती जेणे. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी तल्लीन होऊन क्षणभर नामस्मरण करूया. उत्तर रंगात अगदी छोटं आख्यान पाहूया आणि थांबूया. माझ्याकडे थोडा वेळ आहे ना. सर्वांनी अगदी तल्लीन होऊन म्हणूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव
राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र भगवान की। वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी। वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी। माधुर्य भक्तीचे गीत घेऊनी होती। माधुर्य भक्तीचे गीत घेऊनी होती। ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली। ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली। विश्वात समन्वय पहाट आता फुटली। व्याघ्री घेऊनी जन्म जगद्गुरु आला। व्याघ्री घेऊनी जन्म जगद्गुरु आला। या बालांधाचा प्रकाश जगती भरला। हा योगी शिरोमणी ज्ञान जयाला स्फुरते। हा योगी शिरोमणी ज्ञान जयाला स्फुरते। ही आंधळी गवळण कृष्णासाठी झुलते। ही आंधळी गवळण कृष्णासाठी झुलते। जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणा। जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणा। ज्ञानेश्वर त्यांवर पार करतील करुणा। वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी। माधुर्य भक्तीचे गीत घेऊनी होती। जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणा। ज्ञानेश्वर त्यांवर अपार करतील करुणा। ज्ञानेश्वर त्यांवर अपार करतील करुणा। ज्ञानेश्वर त्यांवर अपार करतील करुणा। वेदांचे वैभव जगा दाविण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊनी ओठी। ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली।
विश्वात समन्वय पहाट आता फुटली. सर्व योग्यांचे आराध्य बरं, हा योगी शिरोमणी ज्ञान जयाला स्फुरते. ही आंधळी गवळण कृष्णासाठी सुरते. जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणा, ज्ञानेश्वर त्यांवर अपार करतील करुणा. संत श्रेष्ठ, ज्ञानेश्वर कन्या, पंचलतिका गोपिकेचे अवतार आणि श्रीकृष्ण पत्नी असे हे प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज बर का. त्यांचं आयुष्य अवघं 34 वर्षांचं. किती? अवघं 33-34 वर्षांचं त्यांचं आयुष्य. बरं, त्यात साधारण 1 वर्षाचं असताना अंधत्व त्यांना प्राप्त झालं. म्हणजे चुकून चुकीचं औषध त्यांच्या डोळ्यात पडलं आणि कायमचा प्रकाश गेला बरं का. अगदी 1 वर्षाचं असताना. पण या प्रज्ञाचक्षुने काय कमाल केली जीवनामध्ये. जवळपास 130हून अधिक संस्कृत, हिंदी, मराठी, ब्रज भाषेतले ग्रंथ, ज्यामध्ये 27,000च्या पेक्षा जास्त ओव्या, जवळपास 2,500च्या पेक्षा जास्त पद, 2,500च्या पेक्षा जास्त अभंग आणि 3,000च्या पेक्षा जास्त श्लोक, एवढी ज्यांची वाङ्मय संपदा आहे, असे ते प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज. काय आयुष्यामध्ये या महात्म्यांनी कमावलं. म्हणजे त्यांच्या एका पदामध्ये त्यांनी फार सुंदर वर्णन केलं. लौकिक दृष्टी असून काही उपयोग नाही. ते म्हणाले, मी आंधळा आहे, मी आंधळा आहे असं लोक म्हणतात, पण मी आंधळा नाही. काय शब्द आहेत गुलाबराव महाराजांचे. ते म्हणतात, त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, ज्या स्थळी मी जाई तेच नित्य राहिला. मी कसाय म्हणाले, मी आंधळा नाहीये, माझी दृष्टी गेलेली नाहीये. मुरडुनिया उलटविली नयन बाहुली, नंद तनय मंचकी मी शयन पाहुली. ही जी नयनाची बाहुली आहे ना, बाहेरचं जी पाहते तिला मी आत फिरवलं आणि आतलं पाहायला लावलं. काय काव्य, काय दृष्टी आहे. जेव्हा गुलाबराव महाराज अगदी 5-6 वर्षांचे होते ना, त्यांची आई गेली. सगळं इतक्या प्रतिकूलता त्यांच्या जीवनामध्ये. पण हे सर्व होत असताना त्यांच्या नानीकडे ते राहायचे. नानीकडे म्हणजे आईच्या आईकडे. आणि आता आंधळे असल्यामुळे काय, त्यांचं ते स्वभाव, हातवारे करायचे, हालचाली करायचे. पण त्यांचा एक स्वभाव, नानींनी जी भाजी केली ती त्यांना एवढी आवडायची, विशिष्ट कोणती तरी ती भाजी, ते दररोज म्हणायचे, नानी ही जी तू भाजी केलीस ना, ती माझ्या मित्राला खूप आवडते. तू दररोज अशीच्या अशीच भाजी करत जा, आणि ज्या दिवशी तू ही भाजी करत नाहीस ना, तेव्हा माझा सखा, माझा मित्र जेवायला येत नाही. ही केलीस तर तू जेवायला येतो. आता त्या नानीला वाटायचं काय खुळचट गोष्टी करतोय. पण काय अंतर्दृष्टी असते माणसाची. नानींनी विचारलं, का रे तुझा मित्र कसा दिसतो. तेव्हा प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन करायला प्रारंभ केलं. वंशी विभूषित करा नवनीर दाभार, पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्ठा. माझा मित्र कसा आहे. पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात परं किमपि तत्त्वमहं न जाने. इतका गोड दिसतो ना माझा कृष्ण, नानी, ज्याच्यापेक्षा सुंदर जगात काहीच गोष्ट. 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्षी एवढी पराकोटीची भक्ती. ह्याला म्हणायचं मुरडुनिया उलटविली नयन बाहुली. काय थोर अधिकार त्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचा. काय अप्रतिम त्यांचं चरित्र. एवढं ते विस्तृत आहे, पण ते तेवढं सांगायला माझ्याकडे वेळ नाही. पण एकीकडे पराकोटीची भक्ती आहे आणि एकीकडे पराकोटीचं ज्ञान आहे. भक्तिपद तीर्थामृत हा त्यांचा एक फार विलक्षण ग्रंथ आहे बरं का.
तो वाचताना तर काय भक्तीचं महात्म्य कळतो माणसाला, म्हणजे एवढा तो विलक्षण, एवढा तो अप्रतिम ग्रंथ. पण या दोन गोष्टी एकत्रित येणं सहजासहजी शक्य नाही. म्हणून तर म्हटलं पंचलतिका गोपिकेचा अवतार. उद्धवाला सुद्धा शेवटी त्या गोपिकांच्या जवळ जावं लागलं आणि म्हणाले, वंदे नंद स्त्रीणाम पादरेणु भीक्ष्णशः यासाम हरिकथोद्गीतम पुनाति भुवनत्रयम्. शेवटी ज्ञानी असलेल्या उद्धवाने ज्या ठिकाणी गोपिका वावरल्या त्या ठिकाणची धूळ आपल्या मस्तकावरती धारण केली. म्हणाले, अशी भक्ती कोणाला शक्य? एकीकडे पराकोटीचं ज्ञान आणि एकीकडे पराकोटीची भक्ती. या दोन्ही गोष्टी एकत्र एखाद्या महापुरुषामध्ये असणं कलियुगात मध्ये तरी अशक्य प्राय. पण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी जगामध्ये हा समन्वय विचार प्रसारित करायला त्यांच्या एका पंचलतिका नावाच्या गोपिकेला पाठवलं. बरं, ज्यांचं नाव प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. म्हणजे तर्क करायला बसले ना गुलाबराव महाराज की महान महान विद्वानांना थरकाप सुटायचा. महान महान विद्वानांना. आता बोलायला गेलं तर खूप विषय सुचतात, माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण एक गोष्ट सांगतो आणि माझी ती छोटी कथा सांगून माझ्या वाणीला विराम देतो. फार मूर्धन्य पंडित लरा पांगारकर हे एकदा, त्या ज्ञानेश्वरीचे फार मोठे उपासक होते, ते प्रवक्ते होते. एकदा गुलाबराव महाराजांच्या प्रवचनाला जावं असा त्यांनी विचार केला. ज्ञानेश्वरीविषयी त्यांना फार कुतूहल. त्यांच्या मनात काय प्रश्न होता, ज्ञानोबारायांनी म्हणे आधी ज्ञानेश्वरीवरती प्रवचन केलं असावं आणि मग रात्री बसून त्याचं ओवीरूपी पद्य केलं असावं, असं ते झालं असावं. असं प्रवचनातून कोण पद्य सांगतं म्हणे, असा एक त्यांचा मनातला भोळा प्रश्न. ते म्हणाले, जरा आपण गुलाबराव महाराजांची भेट वगैरे घेऊ. आणि ते लरा पांगारकर सगळे प्राध्यापक, त्यांचे मित्र एका शुक्लेश्वर नावाच्या गावी गुलाबराव महाराजांचं प्रवचन ऐकायला गेले. आता महाराजांची लरा पांगारकरांची ओळख नाही, पण पूजा आटोपून महाराज असे व्यासपीठावरती बसले आणि आलेल्या प्रत्येकाला हस्तांदोलन ते करायचे. हस्तांदोलन करता करताच त्याला ते ओळखायचे कोण आले बाबा. लरा पांगारकर सुद्धा दर्शनाला आले, त्यांना हस्तांदोलन केलं आणि वा वा वा, या 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 पांगारकर, फार छान झालं. आणि कधी तो ओळखही नाही माझी, कधी मी यांना भेटलो सुद्धा नाही, माझं नाव यांना कसं काय माहिती. मनामध्ये प्रश्न आहे बरं का. आज पांगारकर जी ओवी देतील त्याच्यावरतीच मी आज प्रवचन करणार. मग पांगारकरांनी ओवी दिली, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. आणि त्या महात्म्यांनी प्रवचनाला आरंभ केला. ओवीरूप प्रवचन. 4 लेखनिक असे लिहायला बसवले होते गुलाबराव महाराजांच्या त्या प्रवचनाला. आणि हे विश्वची माझे घर या ओवीवरती प्रवचनाला सुरुवात केली. तुमच्या आमच्यासारखं बोलणं नाही, त्यांचं बोलणं ओवीतून यायला लागलं. ओवीतून पहिल्या 3 ओव्या एकाने, दुसऱ्या 3 ओव्या एकाने, तिसऱ्या 3 ओव्या, अशा प्रकारे. अहो, लिहिणाऱ्यांच्या सुद्धा नाकी नव यायचे, एवढा त्यांचा वेग असायचा. सगळा भ्रम मालवला. आणि जेव्हा रात्री ते प्राध्यापक आणि लरा पांगारकरचा फेरफटका मारायला गेले बाहेर, तेव्हा बाकीच्या प्राध्यापकांनी जरा लरा पांगारकरांना प्रश्न विचारला, खरंच का म्हणे गुलाबराव महाराजांनी एवढं भारी प्रवचन केलं असेल का आधीच ते पाठ करून बोलत असतील. लरा पांगारकर चिडले, म्हणाले, मी आयत्या वेळी त्यांना तो विषय दिला होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते सर्वजण प्रवचनाला आले. पण महाराज सुरुवातीला काय म्हणाले ठाऊक आहे. महाराज सुरुवातीला म्हणाले, कालच्या प्रवचनाचं श्रवण केल्यानंतर कुणाला जर असं वाटत असेल की मी ते प्रवचन पाठ करून बोललोय तर कृपया त्यांनी मला आज नवीन ओवी द्यावी, मी नवीन विषयावरती पुन्हा कालच्यासारखंच ओवीरूप प्रवचन करून दाखवतो. आणि सगळा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लरा पांगारकरांना महाराज काय म्हणतात, पांगारकर, अहो तुम्ही ज्ञानेश्वरीचे एवढे मोठे उपासक, ज्ञानोबारायांच्या चरणाच्या धुळीची सर नसलेला सुद्धा मी, मला एवढं ओवीरूप प्रवचन करायला जमत असेल तर ती ज्ञानोबा माऊली, तिला काय अशक्य आहे सांगा मला. म्हणजे काय त्यांच्या समजेचा आवाका होता, काय ते थोर पांडित्य. पण जेव्हा देवाच्या पूजेला बसायचे ना, तेव्हा पराकोटीचा भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हायचा. ते आणि लरा पांगारकर एकदा आळंदीला ज्ञानोबारायांच्या समाधीची पूजा करण्याकरिता गेले आणि चुकून पांगारकरांच्या बोटामध्ये अंगठी राहिली, अंगठी. आणि ते असे छान मध वगैरे ते सगळं त्या ज्ञानोबांच्या समाधीला लावू लागले. हे अंध आहेत, प्रज्ञाचक्षु आहेत गुलाबराव महाराज, लांब बसलेले, तरी पण त्यांच्या हृदयात चर झालं आणि म्हणाले, पांगारकर तुमच्या हातात काही आहे का?
माझ्या माऊलीला ते टोचतंय ते आधी काढा. म्हणजे काय पराकोटीचा भाव आणि काय पराकोटीची विद्वत्ता एके ठिकाणी. ते प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज वय वर्ष 11 एका गावामध्ये गेले आणि हिराबाई नावाची वेश्या त्या गावात राहायची. त्या हिराबाईला गुलाबराव महाराजांकडे बघून असं वाटलं की महाराजांच्या सारखं जीवन आपलं असावं. संतांच्या दर्शनाचा प्रताप कसा असतो, किती जरी पापी आपण असलं तरी पण संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला, कुठेतरी आपण महाराजांच्या सारखं व्हावं ही अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण झाली. मोक्षत्वाचा पहिला भाग आरंभ झाला आणि हिराबाईंनी महाराजांना पत्र धाडलं. आता एवढे मोठे महाराज आपल्याला भाव देतील नाही देतील म्हणून आधी प्रोटोकॉल पाळला पाहिजे असा हिराबाईंनी आपला विचार केला. आयुष्यभर अध्यात्मातलं अ माहीत नाही, परमार्थातलं प माहीत नाही, तरी पण महाराजांकडे पाहून तिच्या अंतःकरणामध्ये ही प्रेरणा निर्माण झाली, प्रेरणा उत्पन्न झाली. आणि गुलाबराव महाराज म्हणजे काय, करुणेचे अथांग सागर. ये म्हणाले बाई माझ्या दर्शनाकरिता, मी तुला जे अपेक्षित आहे ते सांगतो. तर गुलाबराव महाराजांच्या जवळ ती हिराबाई गेली आणि म्हणाली, महाराज खरं सांगू जीवनामध्ये काहीच झालं नाही असं वाटतं. खरं तर हे पद महाराजांचं आहे, पण हिराबाईच्या भूमिकेतून पाहायचं झालं तर काय म्हणते हिराबाई, आंधळे लोचन पांगुळे चरण बाला वाटा मन धावता हे धावता हे क्षणिक जीवित नाही भरवसा न केला सहसा संत संग दिसेल उचित तैसे आता करा आता करा स्वामी ज्ञानेश्वरा माया बापा माय बापा माय बापा कृपा करून माझ्या उद्धाराची वाट सांगा. ते म्हणाले काही करू नको हिराबाई, एक काम कर, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक ओळीवरून बोट फिरवत जा आणि ज्ञानेश्वर माऊली एवढंच म्हणत बा, काय करू. ती म्हणाली मला असं करू, विश्वासो गुरु वाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना. परमार्थातलं प सुद्धा माहीत नसणारी ही हिराबाई आपल्या गुरूंनी सांगितलं म्हणून आयुष्यभर एकच काम तिने केलं, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक ओळीवरून बोट फिरवला. ज्ञानेश्वर माऊली तिचं काम सुद्धा आहे, तिचा श्वास सुद्धा हा, अन्य कोणतं काम तिने जीवनात ठेवलंच नाही आता. आणि हळूहळू तिचा अंतकाळ जवळ आला. बरं, अंतकाळ कळलं सोपं नाही. एवढी साधना वाढली, एवढी भाववृद्धी झाली, एवढी भक्ती वृद्धिंगत झाली की शेवटी तिला तिचा अंतकाळ कळाला की आता मी जाणार आहे. सगळ्या नातेवाईकांना सांगितलं, जमिनीवरती अंग टाकलं, ज्ञानोबारायांचं तीर्थकंठामध्ये धारण केलं, ज्ञानेश्वरी आपल्या हृदयावरती ठेवली आणि घरच्यांना सांगितलं, पहा आता मी जाते बरं, फक्त मी गेल्यानंतर माझ्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांना एकच निरोप कळवा, काय तुम्ही जे सांगितलं होतं तेच हिरेने केलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणत म्हणत हिराबाई गेली, असं म्हणणं प्राण सोडणं एकच वेळ. जेव्हा ही गोष्ट प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांना कळाली तेव्हा लहान लेकरू रडतं त्याप्रमाणे महाराज रडतात. काय ज्ञानोबा माऊली कृपा करणारी हो, माझी हिरा ज्ञानेश्वर माऊली म्हणत म्हणत गेली. नामाचा प्रताप पहा, नाम कसं आहे, पहिल्यांदा स्वरूप प्राप्त करून देतो, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान, नंतर अर्थाचं ज्ञान आणि नंतर फलाचं ज्ञान. पहिल्यांदा कळलं ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष स्वरूपाचं ध्यान, अर्थतः सत्यता, ते नाम सत्य आहे, तेच नाम साच आहे, तेच नाम खरे. बरं, 3 वेळी का, जे भूतकाळात सुद्धा आहे, भविष्य काळात सुद्धा आहे,
आणि वर्तमान काळात सुद्धा असं त्रिकाला बाधित जे सत्य आहे ते परमेश्वराचं नाव. मग म्हणाले ज्ञानेश्वर माऊलीचं घ्यायचं का देवाचं घ्यायचं? एक तेवढी शंका आपल्या मनामध्ये कधी कधी येऊ शकते, पण लक्षात एक घेतलं पाहिजे की भक्तिशास्त्राला संत आणि भगवंत यांच्यातला भेद मान्यच नाही. तस्मिंस तज्जने भेदाभावात हे भक्तिसूत्र आहे. तस्मिन म्हणजे भगवंतात आणि तज्जने म्हणजे भगवंताच्या भक्तामध्ये भेदाचा अभाव आहे. म्हणून ज्ञानोबारायांचं घ्या वा विठ्ठलाचं घ्या वा समर्थांचं घ्या वा तुकोबारायांचं घ्या वा आणखी रामाचं घ्यावं वा आणखी कृष्णाचं घ्यावं, नाही मारुतीचं घ्यावं, कोणतंही नाम घेतलं तरी फल तेच प्राप्त होणारे. फक्त अंतःकरणामध्ये तीव्र भावना असावी. अशा प्रकारचं जर नाव घेतलं तर हिराबाईचं ज्याप्रमाणे अज्ञानाचं बंधन तुटलं, इह बंधन तुटलं आणि ज्ञानोबारायांच्या चरणांच्या वरती तिला सद्गती प्राप्त झाली, त्याप्रमाणे तुम्हाला आम्हालाही भगवंताच्या ठिकाणी सद्गती प्राप्त होईल. आपलं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं निश्चयात्मिका अत्यंत निश्चयाने आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. उभयलोकी कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अंतःकरणामध्ये निष्कपट भावना उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि साधुत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नामाचा हा महिमा, नामाचा हा प्रताप प्रत्येक ज्ञान्यानी, योग्यानी, कर्मानुष्ठानी, महात्म्यानी ग्रहण करावा आणि शेवटी अंततोगत्वा भक्ती करणंच आहे. त्यामुळे भक्तिप्रधान सर्व गोष्टी व्हाव्यात, हाच संतांचा उद्देश, हीच संतांची सूचना आणि हाच संतांचा संदेश. जगद्गुरु तुकोबाराय तीच गोष्ट सांगतात. आ सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटते बंधने, बंधने येणे तुटते बंधने. उभय लोकी कीर्ती जेणे, उभय लोकी कीर्ती जेणे, तुटते बंधने. सत्य साच खरे खरे, सत्य साच खरे खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. पंढरीनाथ भगवान की. हे चिदान दे का देवा तुझा विसर्जन बाबा, गुण गायन हा बळी घेते नलगे मुक्ती धन संपदा सर्व संग दे का सदा, गुण गायन हा बळी घेते माझी सर्व डोली. तुका म्हणजे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गायन हा बळी घेते माझी सर्व डोली. झालेली सेवा सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो, समर्थांच्या चरणी अर्पण करतो. सर्व अधिकारी श्रोते, तबलजी, आमचे संवादिनी वादक, आयोजक, नियोजक, संयोजक, आमचे आदरणीय योगेश बुवा मोठ्या मनाने सेवा ऐकायला आले, त्यांच्याही चरणी विनम्र प्रणाम करतो. झालेलं जेवढं चांगलं वाटलं ते माझ्या सद्गुरूंचं, ज्या काही चुका झाल्या त्या मात्र माझ्या उदार अंतःकरणाने सर्व श्रोत्यांनी त्या पदरात घ्याव्यात ही विनवणी करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे हे तुमते विनवितो असे, अशी प्रार्थना करतो. एकदा श्लोक गाऊया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, देव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांची मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.